Yes, we are going down finally. चला हेल्मेट काढ म्हणून. एक मिनिट. आहा हाँ एक मिनट दादा. आहा आपली ही सफर चालू झाली नारळ पाणी बरोबर यार. आता आम्ही निघालो दिघीवरून पुढे. आता पहिले लाईट हाऊसच्या रोडला जाणार. नानावली लाईट हाऊस आहे तुझा. हां नानावलीच आहे. नानावली गावात लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस करणार पुढे पुढे श्रीवर्धनकडे जात राहणार. आता बघू कुठपर्यंत जातो आहे. आता खूप बीच आहेत मध्ये. तर बघू चला काय पहिले आता नारळ पाणी घेतो. खूप डिहायड्रेशन झालं. ॲक्च्युली आता 12 वाजलेत. नाही 11:15 झाले. 11:15 म्हणजे असं की डोक्यावर आहे पूर्णपणे. आता डिहायड्रेशन व्हायला लागलं. ही अशी ना जी मलाई कायची मजा वेगळीच आहे. काय पण बोला. मयूरचा नारळ आहे. मयूर त्यात आहे का मलाई? हां हां मयूरची पण मजा आहे. मलाईच मलाई मलाई तुलाही मयूर खायची का मलाई? मलाईच म्हणजे पांचट जोकसाठी सॉरी. चला खाऊन भेट. निघालो नानावली लाईट हाऊसकडे. चला पोर्टून निघा दिघीहून. चलो विंड नॉईज जास्त येईल कारण हेल्मेट घालू. चलो निकलते. चला थैंक यू काका. चलो नानावली निकल रहे फार्म हाउस नहीं क्या लाइट हाउस. अभी जा रहे नानावली लाइट हाउस की तरफ. यहाँ से कुछ है चंद मिनटों पे ही 2-3 किलोमीटर पे. और वो बोले की पुढचा रस्ता सगळा तुमचा ॲडव्हेंचर आहे म्हणजे पाय वाटण्यासारखी रस्ता आहे तर तुम्ही येऊ शकतो मला यायचं असेल तर. बोलो मग अरे गाड्या काय घेतल्यात बोला आपण अशा जाणारच. अरे ना व्ह्यू पूर्ण पोर्टचा व्ह्यू जेटी व्ह्यू. इथून निघालो आपण दिघी पोर्ट. आता दिघी म्हणतात त्याला दिघी गाव. सध्या निघालो आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशन. आय डोंट नो किती कॅमेरा हल्ला किती नाही माहीत नाही. ओ रस्ता खराब आहे. रस्ता खराब आहे. रस्ता खराब आहे. चला ला 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 ला. शंकरनाथ. अरे यार फ्रेममध्ये काय झालं असेल मला एक माहीत नाही. आपण गायलेली गाणी कॉपीराईट पडतो तेवढं माहीत बघायला लागेल मला. जर आपण स्वतः गायलो तर ते कॉपीराईटमध्ये पकडलं जातं का नाही ते आपल्याला माहीत नाही. बघायला लागेल. तो एकदम सुसाटमध्ये चाललं. हां नॉर्मलच रोड आहे यार. तिकडे दाखवत चालतो मला एवढं काय लोड नाही. चलो नानावलीला जायचं ना बघू. रोड्स आर ॲक्च्युली गुड यार. फुल एकदम वर जायचं आणि टॉपलाच रोड आहे सगळे. वाव फुल एकदम लीन करतो आपण. याची मजा कुठेच नाही यार. आणि ॲक्च्युली आपण प्रोनाऊन्सिंग चुकीचं केलं. ते नानावली आहे नॉट नानावली. आपण नानावली बोलतो पण नानावली लाईट हाऊस. नानावली पण नानावली बोललो. सो इट्स माय मिस्टेक माय बॅड. इट्स नानावली नॉट नानावली. नानावली लाईट हाऊस. आय डोंट नो फंक्शनल आहे की लाईट हाऊस बंद पडले किंवा काही. मला वाटतं बंदच पडलाच ना कारण एवढं वरती लाईट हाऊस ठेवलं असेल पण वॉचटॉवर. बट त्यांनी आता गावाला तर बोलतो की नाही आहे ना बघू शकता आतमध्ये कच्चा रोड आहे. मला वाटतं त्याचं बंदच आहे. लाईक बंदच असेल. आय डोंट नो. चला बघूया जर असेल गाडी गेली तिथपर्यंत बघूया. वाव इथून काय फोर्टचा व्ह्यू दिसतो यार मुरुडचा. आपण वर जाऊन बघू. चला सी एकदा वरती जाऊ फायनल आणि मग व्ह्यू ठीक आहे. लाईट हाऊस मला अजून कुठे लय पण दिसत नाही यार. तो मुरुड मस्त दिसतो. ॲक्च्युली मुरुड मस्त दिसतो. आलो आपण बेसिकली किती 1 किलोमीटर बाकी 2 मिनटं बाकी. वेट कळलंच आपल्याला. समोर व्ह्यू बघा डायरेक्ट रोडच हे होतो पूर्ण दिसूनच येत नाही काय चाललंय ना. राईटला समुद्र इथे कोस्टलला आपण होतं ना पूर्ण घाटातून चाललोय. तर गाडी फुल स्विंग होते आणि इथे फुल ना असे चाप करत ना गाडी पूर्ण झोपू शकते. हे बघा पूर्ण लाईटरी गाडी झोपते. तर कॅमेरा अँगल जर वाटत हेल्मेट जास्त हलत नाही ना. हेल्मेटला आपण स्टेबलाइज ठेवतो
बिलाल पण दिसत नाही, मयूर पण दिसत नाही. कुठे आले मागे एकदम? ते पण लीनची मजा घेतात आय थिंक. ते फुल लीन करतात. रोड मस्त मेंटेन येतात, ॲक्च्युली मेंटेन आहे. दोघंही दिसत नाहीत मला, दोघंही. चला वेट, आलो आहे आपण लाईट हाऊसच्या आसपास आलो आहे. थँक्यू. आम्ही रस्ता चुकलो होतो आणि सगळ्यांनी मदत केली आमची. थँक्यू थँक्यू. मी वाडा शोधतो, तर एक वाडा लागेल. पुढे जा थोडा, लगेच राईट आहे. लेट्स सी. बघू तो वाडा कुठे आहे. आम्हाला वाडा तर भेटला ना अजून. रस्ता मस्त आहे ना, एकदम फुल सुमसान. कोणच नाही यार, लिटरली कोण नाही का. गुरं दिसतात फक्त. पण वाडा काय दिसत नाही आम्हाला अजून यार. वाडा कुठे राहिला? रस्ता चुकलो काय आम्ही? तर वाडाला बोललो होतो, मग वाडा दिसलाच नाही मला अजून राईट मारायला. कोण भेटलं त्यांना विचारतो शकतो आपण की बाबा कुठे राईट मारायचा. इथं कोण भेटलं तर पाहिजे. वाडा कुठे, वाडा कुठे, वाडा कुठे, वाडा कुठे? वाडा शोधतो आपण. बघू चला, वाडा भेटतो तुम्हाला सांगतो कुठे ते. हां, इथे वाडा दिसतोय. हां, इथून राईट आहे. हे भेटले आम्हाला लोक इथले. तुम्ही कुठल्या गावचे? इथे हे. अच्छा अच्छा, तिकडे मागे झाले का? ठीक आहे. जस्ट सी द व्ह्यू गाईज, जस्ट सी द व्ह्यू. व्हॉट अ व्ह्यू इट इज यार. मेस्मरायझिंग व्ह्यू. लाईट हाऊसचा रोड आम्हाला काय सापडत नाही आहे. ॲक्च्युली आम्हाला सापडत नाही. मी लाईट हाऊस तर ट्राय करतो बघायचं. लाईट हाऊसला काही दिसून होतं यार, पण लाईट हाऊस दिसूनच येत नाही ते काय आहे म्हणून. असेल तर रोड तर असेल ना, बट नाहीच नाही यार. आम्हाला काही दिसून येत नाही. सी, मला फक्त हा व्ह्यू दिसतोय. राईट बघा, दिसतोय तुम्हाला व्ह्यू. जस्ट दॅट्स द व्ह्यू वी कॅन एबल टू सी. बस बाकी लाईट हाऊस दिसूनच येत नाही. दिसून आलं असतं ना, मी गाडी घातली तर असती खाली. सी आता बघा, हा रोड जातोय आम्हाला पुढे घेऊन, कारण आमचं नेट पण गेलं आहे. आता ह्या रोडला असं की ते रेंजच नाही, कसलीच रेंज नाही. एअरटेल नाही, जिओ नाही, पूर्णपणे आम्ही ऑफलाईन आहोत. नॉट कनेक्टेड टू द वर्ल्ड. माहीत नाही कसं राहिलं. आता बघू, ऑफलाईन मॅप केला डाउनलोड, तो चालला. नशीब आहे आमचं बाय डिफॉल्ट. इथे लेफ्टला फक्त दिसतं की यार बीच आहे. आता बघू त्या रोडला आम्ही गेलो ना, बीच साईडला आम्ही जातोय, बीचच्या बाजूला आय थिंक जातोय. चला, मला असं वाटतं खालून रोड असेल लाईट हाऊसला. होपफुली भेटला लाईट हाऊस. जर नाही भेटलं बघायला तर मग ठीक आहे, काय नाही, नव्हतं नशिबात आपल्या. असं समजून निघून जायचं यार, काय बोलणार आता. राईट, तेच बोलायचं, निघायचं पुढे. काय करू शकतो. दाखवायचं मॅपमध्ये खाली समोर व्ह्यू बघा ना यार. खाली मॅपमध्ये दाखवायचं नाही मला की लाईट हाऊसचा टर्न आहे, बट माहीत नाही आता पुढे आहे की नाही टर्न लाईट हाऊसला. मला अजून ते लाईट हाऊस दिसलेत नाही कुठे. आणि मला नानावली लाईट हाऊसने मेन्शन केलं खरं. जंगलात कोण जंगलात खाली उतरत होता मला काय माहिती आहे. डेंजर सीन आहे हा. कुठं जातोय नाही बाबा, टाकायचो खाली बिल, नंतर काय तर रस्ताच नाही. गाडी आहे म्हणून का कुठे पण खाली शकत नाही यार. नाही भेटलं, पण नाहीच भेटलं आम्हाला, नाहीच भेटलं. आपण रस्ता कदाचित चुकलो, गावकरी बोलले तसं. आम्ही कदाचित रस्ता चुकलो असता, कारण त्यांनी सांगितलं होतं वाड्यापासून जा, पण आम्ही चुकलो असेल कदाचित. ठीक आहे, आपण काम करतो माहिती चालतं. थांबून एक व्ह्यू तरी बघूया. चला, तर गाडी थांबू एका साईडला. या समोर व्ह्यू बघा यार. लाईट हाऊस अजून पण दिसलं नाही. लाईट हाऊस आहे मी बिलाल. तुम्हाला व्ह्यू दिसतोय समोरचा व्ह्यू बघा. वाव यार, सारोळे. आपण आता सारोळे गावातला आहे. सारोळे गावातला व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे ना समोर. बीच, पूर्ण बीच, पूर्ण बीच, पूर्ण एका साईडला बघा ना. हेच सौंदर्य जगायचं आहे महाराष्ट्रातलं. काय भारी वाटते. आणि इकडे आपली ब्युटी. हा व्ह्यू बघा ना, काय मेस्मरायझिंग वाटतो ना, एकदम भारी ना. आपल्या तिन्ही ब्युटी अँड देन त्याच्या बाजूला सगळा हा अथांग समुद्र. अथांग समुद्र. महाराष्ट्राचं सौंदर्य ना हेच आहे यार. काय वाटतंय बघा ना, सगळ्या साईडनी समुद्राच्या लाटा तिकडून येतात, शांत हवा चालली. आणि आता उन्हामध्ये जाणवत नाही हवेमुळे, माहिती का. थोडं सुंदर वाटतं ना यार. मस्त व्ह्यू, एकच नंबर. आणि ह्याच कोस्टल लाईनची मजा घ्यायला आपण आलो यार. महाराष्ट्रातली कोस्टल लाईनची मजा घ्यायला आपण यासाठीच येतो. आणि आपण पूर्ण कोस्टल लाईन पण करत नाहीये. म्हणजे विचार करा, तशी सारं बीच आलं पण खूप जायचं आहे. आपण कोस्टल लाईन पूर्ण बघणार जेव्हा करणार ट्रिप, वेगळीच होती. पुन्हा तेच बघा ना, काही कुठला चौपाटी आलं, पुन्हा क्लीन चौपाटी. म्हणजे एवढा क्लीन बीच आहे ना, पूर्ण क्लीन बीच आहे. आता माझा आवाज कमी येत असेल,
विंड नॉईजमुळे, कारण माईक नाही लावला आहे, कारण चार्जिंग नाही फोनला तर करत असतं. बघा ना किती सुंदर आणि किती क्लीन बीच आहे, एकदम क्लीन आहे. आता ही चौपाटी लागली आम्हाला, हा कुठेतरी बीच लागला आहे. आता मागे सर्वे केलं, आता हे कुठं लागलं माहीत आपल्याला. हे एक गावाला की पुढे सगळं असेच बीच आहे, सगळे आपल्याला पूर्ण कोस्टलाईनकडे जाणार आहे, सगळं असं शेवटपर्यंत. किती सुंदर वाटतं, किती क्लीन. हा बीच बघा, सगळ्या जेट्या लागत, सगळ्या जेट्टी आहेत, मस्त वाटतं, एकदम क्लीन, सगळ्या बोटी लागत. हा आडगाव बीच वाटतं, आडगाव बघा ना, एकदम क्लीन ना, सुंदर एकदम. बाजूला छोटीशी घरं, गाव आणि इथे बीच, एकदम सगळ्या बोटी मस्त वाटतं बघायला. हा आदगाव बीच आहे, नॉट आडगाव पण तिकडून मग आडगाव जेट्टी नाही ना, हा आदगाव आहे. सुंदर नाही एकदम, बघा ना काय सुंदर आणि किती क्लीन आहे. ते फक्त बोटीचं काम चाललं, लोक फिशिंगचं काम करतात सगळे. एक नंबर यार. माहीत ना रेकॉर्डिंग ऑन आहे की नाही, बंद. येस, इथं ना मला असं रेकॉर्डिंग बंद करूच नाही, पण काय करणार, आपल्या साईज अभावी, म्हणजे मेमरी अभावी आणि आपल्या मोबाईलच्या बॅटरी अभावी मला बंद करायला लागते. काय व्ह्यू यार, म्हणजे राईट साईडला पुढे हेच राहणार शेवटपर्यंत, श्रीवर्धनपर्यंत आम्हाला यार. म्हणजे वेलासमा असंच जाणार आमच्या बाजून निघून. आताची तुम्ही फक्त आडगावला अजून तीन बीच का आम्हाला क्रॉस करायचे, 3 बीच नंतर वेलास आहे, आणि मग आम्ही श्रीवर्धन. म्हणजे हा अख्खा व्ह्यू लाईक किती मेस्मरायझिंग आहे यार. आणि एवढं सौंदर्य आपल्या महाराष्ट्रात आहे हे आपल्याला माहिती नाही. माहिती आहे तसं, पण कधी ना मी श्रीवर्धन राईड खूप लोकांना करताना पाहिलं नाही की श्रीवर्धन करू किंवा महाराष्ट्र कोस्टल लाईन करू. ॲक्च्युली कोस्टल लाईनची आपण राईड केली पाहिजे. समोर व्ह्यू बघा ना यार, बिलाल थांबला समोर, तो व्ह्यू बघा. सी काय व्ह्यू आहे यार, जस्ट ऑसम मॅन, जस्ट ऑसम. सी समुद्र 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 समुद्र, पूर्ण समुद्र. विंड नॉईज एवढं भयंकर आहे ना, म्हणजे आता तुम्हाला पण माझा आवाज क्लिअर येणार माहीत नाही येते की नाही, असं बरं ना मी मला आवाज येणार नाही, एवढा विंड नॉईज जास्त येतो. आणि ना एकदम शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं यार फील. आम्ही आता सारखं मध्ये थांबत चाललो, आम्ही पोहोचतात ना एकत्र, आम्ही हळूहळू प्रत्येक ठिकाणी एन्जॉय करत चाललो आहे. इथे ज्या लाटा येतात, तो लाटांचा आवाज, तो व्ह्यू बघा ना, लाटांचा आवाज. आणि हे ना खाली रस्ते आहेत यार, पूर्ण खाली रस्ते आहे. लाईक ही प्लेस ना अजून सुद्धा एवढी डिस्काउंट बरं वाटतं की यार एवढे रस्ते खाली ठेवले जाऊ लोकांनी, चांगले ठेवले. ॲक्च्युली रस्ते खूप जास्त मेंटेन पण, आणि यायला पक्कन रस्त्यात ना एकदम गाडी स्मूथ येते, मजा येते, मजा येते. आपण घरी बघा ना हवा किती, तुम्हाला पहिल्या याच्यावर बघत असेल बघा, हवा किती म्हणजे गाडी उभी आहे तरी एवढी हवा आहे. तुम्हाला आवाज पण खूप कमी आला असेल मला. आता आम्ही आता पहिल्या काही खायला बघतो, खूप भूक लागली. मध्ये इथे एवढं तरी हॉटेल भेटलं काय नाही. आता मला वेळासला हॉटेलबद्दल वेळाच दिसला, आता वेळाच दिस जातोय आम्ही, बघू 15 मिनिटं पुढे वेळा दिसला वेळाच नाव काही खायचं बघतो, खूप जास्त भूक लागली आहे. बाईक एंड सामान अनपैक हो गया, इतना भूख लगा तो हम यहाँ पे देखो टाटा का ढाबा. यही ऑप्शन मिला अभी खाने के लिए. गूगल पे इसका भी रिव्यू अच्छा है, इसका रिव्यू अच्छा है. बाकी पता नहीं, देखते चलो क्या थाली खाएंगे, जो भी खाएंगे आपको बता दे. ये भी फुल लग रहा है यार, बहुत भूख लगा है, देखते. सो ये है आरवी, आय थिंक आरवी बीच. आता आपण पोहोचलो आरवी बीचच्या जवळपास, आरवी बीचलाच पोहोचलो. काय क्लीन बीच आहे ना, सुंदर एकदम. सो हा आहे आरवी बीच, खूपच क्लीन आहे, खूप जास्तच क्लीन आहे. म्हणतात ना की इथले बीच सगळे भारीच आहे बघा. आरवी बीच पुढे थांबत नाही, मी श्रीवर्धन जायचं मला पुढे. हा आरवी, हे कोस्टल लाईनची मजा ती आपल्या बघा ना. राईटने पूर्ण समुद्र चालला आहे आणि लेफ्टने आपण. काय व्ह्यू आहे ना बघा ना, खालून पूर्ण समुद्र चालला आहे. राईट लेफ्टला पूर्ण समुद्र आहे. अरे यार विंड नॉईज जास्त आला असेल कदाचित बोलताना, आय डोंट नो, बट यस हे आपल्या बोलतात ना कोस्टल लाईनचं सौंदर्य आहे. पुन्हा पुन्हा तिथं लाईन होते माझ्याकडून. काय किती बोलणार आहे तुम्ही आपल्या कोस्टल लाईनमध्ये, स्वतःबद्दल काहीच बोलणार आहे. म्हणजे एक्सप्लोर करायला खूप काय गोष्टी येतात, तुम्ही फक्त एक्सप्लोर करायला निघायला पाहिजे. आता ही गोष्ट आम्हाला कोणी सांगितली नव्हती की श्रीवर्धन करून या. ॲक्च्युली आम्ही ॲक्च्युली महाबळेश्वर झालो होतो राईडला, पण नंतर श्रीवर्धन असंच निघालं की सहज बोलता बोलता की वेळास फेस्टिवल जेव्हा होतं तेव्हा खूप गर्दी असतं, कारण टोटल बघायला तर वेळासला तर मग श्रीवर्धनला कोणी येत नाही. मग आम्ही बोललो की जर श्रीवर्धनचा बीच तर करून येऊ. आम्हाला ॲक्च्युली श्रीवर्धनचा कोणाला अंदाज नाही, लाईक व्ही साईड कोणाला अंदाजाची नाही, सगळ्या नवीन आहे. पण आम्ही काय करायचं, निघून जाऊन तो लेट्स सी, जे होईल ते होईल बघू. आम्ही त्यावेळी निघालो. बट यार ह्या गोष्टी आपण डिस्कवर केल्याशिवाय कळत नाही. किती सुंदर आणि शांत आहे बघा ना, हे असंच यार भारी वाटतं. काय बोलता. So finally we reach at our destination, श्रीवर्धन नगर परिषद, श्रीवर्धन जिला रायगढ़, एंट्री गेट. वी आर एंटरिंग फ्रॉम हियर. चलो अभी होटल ढूंढते हैं, अभी स्टे का कुछ देखना पड़ेगा.
लेट्स फाइंड समथिंग फॉर स्टे। चलो अभी तक तो हमने होटल बुक नहीं किया था, अभी हम फाइंड करते हैं होटल। चलो चलो विल फाइंड अ होटल नाउ। फिर जाते हैं अपने बीच साइड पे जाते हैं, फिर देखते क्या करना। ठीक है, विल फाइंड अ होटल फ्रॉम देयर। यहाँ पे होटल्स का ऑप्शन बहुत है बिकॉज ऑफ सीजन चल रहा है ना, अभी गर्मी में कोई नहीं आता यार बीच पे। हम हैं जो आ गए, हा हा हा। आम्हीच आहोत ते नमुने सगळ्यातले वेगळे की आम्हाला उलट्या दिवशी उलट्या गोष्टी करायच्याच नाही नाही, पण आता सध्या हा ऑप्शन आहे त्यांच्यासाठी उन्हाळा तरी। बघू आता कुठे घर भेटतं आपल्याला। घर म्हणजे काय राहायची सोय होते सी। चला काहीतरी शोधल्यावर तुम्हाला सांगतो कुठे भेटतंय की नाही।